आईवडिलांनी मुलाला लंडन या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवलं आणि त्या ठिकाणी त्याला जाऊन 1 वर्षाचा कालावधी निघूनही गेला होता. मात्र त्याच ठिकाणी तो शिक्षण घेत असताना त्याचं मन काही त्या ठिकाणी लागत नव्हतं. 2 वर्षांचा कालावधी झाला होता. 2 वर्षात तो आईशी एक शब्दही बोलला नव्हता. मात्र 2 वर्षानंतर तो घरात कोणालाच निरोप न देता भारतात आला. घरी न जाता तो मित्राच्या घरी गेला आणि तिथूनच त्याने आईला संपवण्याचा प्लॅन सुरू केला. आजची तारीख होती 24 डिसेंबर 2025 रोजीची. तोच मुलगा त्या घराच्या बाहेर असलेल्या गोठ्यात आला होता आणि त्या ठिकाणी लपून बसला. आई त्या गोठ्यात येताच तिचा गळा दाबून त्या ठिकाणी त्याने तिला संपवलं आणि मृतदेह पाण्याच्या हौदात टाकला. नेमकं मुलाने असे का केलं होतं, त्याच्या पाठीमागे नेमकं काय कारण होतं, तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. उत्तर प्रदेश राज्यातील यमुनानगर जिल्ह्यातील शामपूर येथील सरपंच कौर यांची पत्नी बलजिंदर यांच्या मुलासह राहत होते. गावातील सरपंच असल्यामुळे गावात कौर यांची चांगलीच दहशत होती. तर दुसऱ्या बाजूला सरपंच याची पत्नी बलजिदीर कौर यांचा स्वभाव गोड असल्यामुळे गावातील लोक अडचण असेल तर त्यांच्याशी बोलत. त्यामुळे पती जरी सरपंच असला तरी पत्नीनं सर्व गावाचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या हातून कोणत्याही प्रकारचं वाईट प्रकार गावात होऊ नये यासाठी बलजिदीर कौर या प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांचाच मुलगा गोमित याच्या अंगामध्ये बाप सरपंच असल्याचा घमंड जास्त होता. गावातील तरुणांची एक टीम त्याने तयार केलेली होती. गावातील वडिलांची असलेल्या दहशतीच्या जोरावर गोमित याला गावातील एक तरुणी पसंत पडली. त्यावेळी त्याने त्या तरुणीशी प्रेम करण्याच्या हेतूने तिच्याशी बोलणं सुरू केलं आणि काही दिवसातच त्या तरुणीने देखील गोमित याच्यावर प्रेम करायला सुरुवात केली. दोघांमध्ये सुरू झालेलं प्रेम पुढे वाढत जाऊ लागलं होतं. परंतु या प्रकरणाची गावात चर्चा होऊ लागली आणि ही खबर गोमित याच्या घरी देखील पोहोच. त्यावेळी शिस्तबद्ध असलेली आई बलजिदीर कौर यांनी गोमित याची समजूत काढली. गावात लोक आपल्याला मान सन्मान देतात, त्यामुळं आपल्या कुटुंबाची इज्जत जाईल यासारखं तू काही करू नको. अजून तुझं लग्नाचं वय झालेलं नाही, त्यामुळं तरुणीचा नाद सोडून दे. मात्र गोमित याला हे सर्व सोडणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो त्या तरुणीबरोबर प्रेम करत राहिला. गोमित याची आई आणि वडिलांनी विचार केला की गोमित जर असाच गावात राहिला तर गावाचं नाव बदनाम होईल. त्यासाठी गोमित याला विदेशात शिक्षणासाठी पाठवायचं ठरलं. गोमित याचा सर्व प्रकारला विरोध होता, तरी देखील गोमित याला विदेशात पाठविण्याची तयारी झाली. कौर हे गावचे सरपंच होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शेती होती, घरी संपत्ती देखील भरपूर होती. त्यामुळे लंडन या ठिकाणी गोमित याला शिक्षणासाठी पाठवण्याचं ठरलं. काही दिवसात गोमित हा आईवडिलांच्या आग्रहाखातर शिक्षणासाठी लंडन या ठिकाणी गेला. शिक्षणासाठी गोमित हा लंडनमध्ये गेला असला तरी त्याचं गावातील तरुणीवरील प्रेम कमी झालेलं नव्हतं. तो लंडनवरून त्याच्या प्रियसीच्या संपर्कात होता. दोघांनी एकमेकापासून वेगळं राहण्याचा कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे तरुणी देखील गोमित याच्याशिवाय राहू शकत नव्हती. दोघांचं बोलणं तर सुरू होतं, परंतु हे सर्व गोमित याच्या घरच्यांना कोणालाही माहिती नव्हतं. गोमित हा विदेशात शिक्षणासाठी गेला आहे, त्यामुळे गावातील सर्व प्रकरण तो विसरून जाईल असाच विचार घरात आईवडील करत होते. परंतु जसा जसा काळ पुढे निघाला, आता गोमित याला विदेशात जाऊन 1 वर्षाचा कालावधी देखील निघून गेला होता. गोमित हा गावातून जेव्हा विदेशात गेला तेव्हा त्याने जाताना आई बलजिदीर कौर यांच्याशी भांडण करून तो निघून गेला होता. 1 वर्ष झालं होतं. गोमित हा आईला बोललेला नव्हता. आई त्याला वारंवार बोलण्याचा प्रयत्न करत होती, परंतु गोमित याच्या मनात आईविषयी प्रचंड निर्माण झालेला होता. पण गोमित याच्या मनात आईविषयी प्रचंड राग निर्माण झालेला होता. आईने माझ्या प्रेमाला अडथळा केला, त्यामुळे प्रत्येक दिवशी गोमित याच्या मनात रागाची तीव्र भावना वाढत होती. इकडे आई त्याला बोलण्यासाठी प्रयत्न करत होती, पण गोमित आईला काही बोलत नव्हता. जवळपास 1.5 वर्षांचा कालावधी उलटून गेला होता आणि गोमित याच्या डोक्यात भन्नाट प्लॅन सुरू झालेला होता. जोपर्यंत आई घरात आहे तोपर्यंत ती गावातील तरुणीशी मला लग्न करून देणार नाही. त्यामुळे लंडनमध्ये राहून गोमित याने आईला संपवण्याची प्लॅनिंग सुरू केली. त्यासाठी त्याने गावातील पंकज नावाच्या जिवलग मित्राशी संपर्क केला. त्याला सर्व प्लॅन सांगितला. घरामध्ये ज्या काही हालचाली सुरू आहेत त्याविषयी लक्ष ठेवण्यास देखील सांगितलं आणि त्यानुसार पंकज याने घरातील सर्व हालचालीवर लक्ष ठेवलं. आई कोणत्या वेळेला कुठे जाते, कधी बाहेर निघते, कधी फिरायला जाते, या सर्व
क्षणाची तो माहिती गोमित याला देऊ लागला आणि त्यानुसार गोमितने घरातील कोणालाही संपर्क न करता भारतात येण्याचा निर्णय घेतला। आता गोमित 18 डिसेंबर 2025 रोजी भारतात आला, पण घरी न जाता तो पंकज याच्या बरोबर थांबला। पंकज याने गोमित याची सर्व राहण्याची सोय केलेली होती। त्याच्या बदल्यात गोमित याने पंकजला काही पैसे देण्याचं कबूल केलं होतं। जो काही प्लॅन सुरू होता तो तर पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत होता। सर्व काही गुपचूप करून लंडनला जाता येईल असं गोमित याला वाटत होतं। त्यानुसार 4-5 दिवस त्याने जनावरांच्या गोट्यात थांबून आईच्या हालचालीकडे लक्ष ठेवलं। यामध्ये एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की आई ही रात्रीच्या 9-9:30 वाजण्याच्या सुमारास गोट्यात फेरफटका मारण्यासाठी जाते आणि हीच संधी साधून त्याने आईला संपवण्याचा निर्णय घेतला। आता ती तारीख होती 24 डिसेंबर 2025 रोजीची। रात्री 9-9:30 वाजलेले होते। बलजिंदर कौर यांनी रात्री जेवण केलं आणि 9 वाजण्याच्या सुमारास पतीला सांगून त्या गोठ्यात गेल्या। त्या ठिकाणी गेल्यानंतर गोमित हा धाबा धरून बसलेला होता। बलजिंदर यांनी गोमितला पाहताच आनंद झाला, मात्र तोच आनंद काही क्षणात संपला, कारण गोमित यांनी आई बलजिंदर कौर यांचा गळा दाबून त्यांना जागीच संपवलं। जोपर्यंत आईचा जीव जात नाही तोपर्यंत गोमित याने दाबलेला गळा सोडला नाही। जेव्हा बलजिंदर कौर यांचा जीव गेला त्यावेळी गोमित याने बलजिंदर कौर यांचा मृतदेह त्याच गोठ्यात एक पाण्याचा हौद बनवलेला आहे त्या हौदात अर्धवट अवस्थेत टाकून दिला। म्हणजे पाठीमागे पाय आणि आतमध्ये डोकं अशा प्रकारची ती अवस्था होती, जेणेकरून पाहणाऱ्याला वाटावं की बलजिंदर यांचा कौल हौदात गेला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला। सर्व कारनामा पूर्ण केल्यानंतर गोमित हा तेथून पळून गेला। बराच वेळ झाला होता पत्नी गोठ्यात गेली होती, अजून कशी काय परत आली नाही म्हणून पाहण्यासाठी सरपंचपती हे गोठ्यात गेले। तेव्हा पत्नी हौदात अर्धवट अडकलेली दिसली। पत्नीला पाहताच एकच गोंधळ उडाला। बलजिंदर यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु तोपर्यंत त्यांचा जीव देखील गेलेला होता। जो काही प्रकार झालेला होता तो पाण्यात बुडून झाल्याचा अंदाज लावला जात होता। बलजिंदर यांचा तर मृत्यू झाला होता, मुलगा गोमती हा लंडनला होता। आता त्याला येण्यासाठी जवळपास 2 दिवसांचा कालावधी लागणार होता। 2 दिवसाच्या नंतर गोमती दिल्ली विमानतळावर पोहोचला। नातेवाईक देखील त्याला आणण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर 2 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ज्या मुलानं मारलं होतं त्याच मुलाच्या हाताने अंतिम संस्कार देखील पार पडले। वाटेतील मोठा अडथळा दूर झाल्याचा आनंद गोमती याला वाटत होता, परंतु 4-5 दिवस झाल्यानंतर काही नातेवाईकांनी बलजिंदर यांच्या मृत्यूबाबत शंका निर्माण केली, कारण बलजिंदर यांचा अशा प्रकारे मृत्यू होऊ शकत नाही याचा सर्वांना विश्वास होता। त्यामुळे गावचे सरपंच आणि काही स्थानिक लोकांनी आमदारांची भेट घेतली। त्यानंतर पोलीस स्टेशनला हे प्रकरण गेलं आणि पोलीस स्टेशनला प्रकरण गेल्यानंतर या प्रकरणी चौकशी देखील सुरू झाली होती। या प्रकरणी SIT देखील स्थापन करण्यात आली आणि या प्रकरणाचा तपास देखील त्या पद्धतीने करण्यात येऊ लागला। यावेळी जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कळालं की घरात 2 वर्षापासून मुलाचं आणि आईचा संवाद नव्हता। दोघांमध्ये तरुणीच्या प्रेम प्रकरणावरून वाद निर्माण होत होते आणि तोच धागा पकडून पोलिसांनी ज्या दिवशी गोमित हा भारतात आला त्या दिवशी विमानतळावर जाऊन चौकशी केली, परंतु त्या ठिकाणी गोमती हा 18 तारखेला भारतात आलाच नव्हता हे कळालं पोलिसांना। त्यानंतर पोलिसांनी ज्या गोठ्यात बलजिंदर यांचा मृतदेह सापडला होता त्या ठिकाणचं त्या दिवशीचं मोबाईल लोकेशन पोलिसांनी तपासलं। तेव्हा त्या ठिकाणी गोमती आणि त्याचा मित्र पंकज या दोघांचं मोबाईल लोकेशन आढळून आलं आणि त्यानंतर पोलिसांनी गोमती आणि पंकज यांना ताब्यात घेतलं। त्यानंतरच या सर्व प्रकरणाचा हत्याकांडाचा पर्दाफाश झाला। सध्या गोमती आणि त्याचा मित्र पंकज याला पोलिसांनी अटक केली आहे। ज्या आईनं बोट धरून चालायला शिकवलं, ज्या माऊलीनं मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला 7 समुद्रापार म्हणजे लंडनला पाठवलं, त्याच पोटच्या गोळ्याने आईचा जीव घेतल्याची सुन्न करणारी घटना आज आपण ऐकली आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा। या घटनेचा सांगण्याचा उद्देश केवळ गुन्हेगारीला प्रोत्साहन देणे नाही, तर समाजामध्ये ज्या पद्धतीने वातावरण सध्या घडत आहे त्याला कुठेतरी आळा बसावा हाच मुख्य उद्देश या पाठीमागचा आहे। तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।